सो हाय फ्रेंड्स, आज मी जास्त अभ्यास नाही केला. आज मी जे पेपर चालू आहेत ना रेग्युलरली, तर गणितं सर टाकतायत यूट्यूबवर सरांनी जे क्वेश्चन भेटत आहेत. तर मग 12 तारखेची सेकंड शिफ्टचं बघितलं. इझी होतं, इझी टू मॉडरेट होते क्वेश्चन मॅथचे. आणि आज मी केमिस्ट्रीची रिव्हिजन केली. 11वीचे जे 10 टॉपिक आहेत ते सगळे रिव्हिजन केले. म्हणजे रिॲक्शन्ससाठी वगैरे हायड्रोकार्बन इम्पॉर्टंट आहे, तर मग ते केलं. आणि उद्या मी आता सॉलिड स्टेट सोल्युशन. आणि मी रिवाईज काय करते, केमिस्ट्रीचं फक्त नोट्स वाचते माझे बुक्समधले. टार्गेटमध्ये की नोट्स वगैरे असतात ते, नाही तर जे क्वेश्चन मला आले नाही तेच परत सॉल्व करायले. केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तर फॉर्म्युलेच आहेत, ऑर्गॅनिकमध्ये आणि इनऑर्गॅनिकमध्ये तर रिॲक्शन्स आहेत. आणि मॅथचं तर मी फॉर्म्युलेच करायले. आणि जे जसं की डेफिनाईट इंटिग्रेशन वगैरे त्याचे क्वेश्चन सॉल्व करते. आणि डेली जे सर टाकते दररोजचे क्वेश्चन ते सॉल्व करू लागले. फिजिक्सचं पण फॉर्म्युले आणि की नोट्स वगैरेच, तसं पण जास्त सॉल्विंग नाही करत आहे. त्याच्यातून फक्त मला करंट, म्हणजे फिजिक्समधून फक्त करंट, इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिकच आठ जातं. काय डायग्राम वाईज क्वेश्चन ते एकदा रिव्हिजन झालं की मग येतं बाकी फॉर्म्युले वगैरे. पण आता हे पूर्ण शेड्यूल हे झाले कंप्लीट, तर असं वाटायला माझी लवकर शिफ्ट यायला पाहिजे होती. 13-14लाच यायला पाहिजे होती. बट ठीक आहे, 19 पण ठीक आहे. काही राहिलं असेल तर रिव्हिजन करण्यासाठी, जे माझ्या लक्षात नाही आले ते येईल लक्षात. आज एवढंच होतं सांगण्यासारखं. थँक्स फॉर वॉचिंग.